जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म विनीत ट्युटोरियल्सवर। तर बाळांनो, मागच्या लेक्चरपर्यंत आपण स्केलर क्वांटिटीज बघितलं, वेक्टर क्वांटिटीज बघितलं, पण आता आपल्याला बघायचे थोडाफार वेगळा टॉपिक। हा टॉपिक समजण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या जे पण काही क्वांटिटीज आहे, फिजिकल क्वांटिटीज आहेत, त्या समजणं महत्त्वाचं आहे। जसं की तुम्हाला स्पीड समजणं महत्त्वाचं आहे, नंतर ॲसेलरेशन काय असतं हे जेव्हा तुम्हाला सर्व समजेल तेव्हाच हा टॉपिक समजेल। पण टेन्शन घेऊ नका, तुम्हाला ज्या पण काही वेगवेगळ्या प्रकारच्या फिजिकल क्वांटिटीज आता येणार आहे ना, त्या मी तुम्हाला व्यवस्थितपणे समजवेल। बरं, आजचा टॉपिक आहे आपला डायमेन्शन्स अँड डायमेन्शनल इक्वेशन। बरं, आता डायमेन्शनल इक्वेशन म्हणजे काय सर? एकदम पांचट पॉइंट आहे, एकदम काय पांचट पॉइंट आहे। हा पॉइंट मध्ये काय फक्त आणि फक्त एक रिलेशन दाखवणार आहे। काय दाखवणार आहे? एक रिलेशन दाखवणार आहे। कोणाचं? an equation which gives the relation between fundamental units। काय हे रिलेशन दाखवणार आहे आपला कोणामधलं? फंडामेंटल युनिट्स अँड डिराइव्ड युनिट्स। फंडामेंटल युनिट्स आणि डिराइव्ड युनिट्स मध्ये आपल्याला काय दाखवणार आहे? फंडामेंटल आणि डिराइव्ड युनिट्स मध्ये आपल्याला काय दाखवणार आहे? ते रिलेशन दाखवणार आहे। त्यालाच तो म्हटला तो डायमेन्शनल फॉर्म्युला किंवा डायमेन्शनल इक्वेशन। पण याच्यामध्ये काही वेगवेगळ्या प्रकारच्या अटी आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आहे, त्या समजून घेणं आपल्यासाठी काय खूप महत्त्वाचं आहे। त्याच्यामध्ये मॅक्सिमम आपल्याला बघायचं आहे लेंथ, मास अँड टाइम। काय? लेंथ, मास आणि टाइम या तिन्हींच्या बेसिसवर आपल्याला डायमेन्शनल इक्वेशन तयार करण्याचं शिकायचं आहे। मग हे तयार करायचं कसं? त्यासाठी तुम्हाला लेंथ, मास, टाइम या तीन गोष्टीला कोणत्या डायमेन्शनने डिनोट करता हे पार्ट असलं पाहिजे। जसं की लेंथला डिनोट केला तर एल ने, मासला डिनोट केला तर एम ने आणि टाइमला डिनोट केला तर टी ने। याच्यामध्ये पार्ट व्हायसारखी काही गोष्ट आहे का? नाही। तर ह्या तीन क्वांटिटी मध्ये आपल्याला जास्त खेळायचं, या तीन डायमेन्शन मध्ये आपल्याला जास्त शिकायचं आहे। लेंथ, मास आणि टाइम म्हणजे येणारे जे पण फॉर्म्युला आहे, जे पण काही वेगवेगळ्या प्रकारच्या फिजिकल क्वांटिटीज आहे, तर फिजिकल क्वांटिटीज शिकण्यासाठी आपल्याला ह्या तिन्हींचे सिम्बॉल किंवा तिन्हींचे डायमेन्शन्स आपले माहीत असले पाहिजे। बर, आता आपण सर्व एक प्रकारचे फॉर्म्युले आपण शिकूया। बर, पहिली काय? लेंथ। काय? लेंथ। पहिल्या नंबरचं काय आहे? लेंथ। मला सांगा, तुम्हाला एल एम टी हे तीन अक्षर आता पाठ झालं असेल। एल फॉर लेंथ, एम फॉर मास आणि टी फॉर टाइम। मला सांगा, हा एल लिहा। मला सांगा, इथे लेंथ असेल तर मला एकदा एल लिहावं लागेल। मला किती वेळ लिहावं लागेल? एल एकदा। जेव्हा माझं मास असेल तेव्हा मला लिहावं लागेल फक्त आणि फक्त एम। त्या फक्त आणि फक्त लिहावं लागेल मला एम। किती वेळा आहे तो? इथं लेंथ एक वेळा, एम एक वेळा, मास एकदा आहे तर मास एकदा। तिसरं असेल टाइम, तर मी याला लिहेन टी, त्या डोक्यावरच्या वरती एक, टी आणि त्याच्यावरती एक। मला सांगा, लेंथ, मास, टाइम ह्या तिन्हींचे सिम्बॉल समजलेत का तुम्हाला? की लेंथ एकदा आलं तर त्याच्यावरती एक येईल, मास एकदा आलं तर मासच्या डोक्याच्या वरती एक येईल, आणि टाइम जर एकदा आलं तर टाइमच्या डोक्याच्या वरती एक येईल। बर, मग आता आपण काय करू? याचा वापर बाकीच्या याच्यामध्ये कसा होतो तो आपण बघणार आहोत। बर, जसं की पहिलं घेऊ आपण एरिया। आता एरियाचा जर तुम्हाला डायमेन्शनल फॉर्म्युला काढायचा असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला एरियाचा पहिली गोष्ट फॉर्म्युला पाठ पाहिजे। एरियाचा फॉर्म्युला काय म्हणतो? लेंथ इंटू ब्रेड्थ। लेंथ इंटू ब्रेड्थ। मला सांगा, लेंथ म्हणजे मीटर का? लेंथ मीटर मध्ये येतं, ब्रेड्थ पण मीटर मध्ये येतं। मला सांगा, लेंथ काय? लेंथ, ब्रेड्थ हे मीटर मध्ये येतं। मला सांगा, मी लेंथला इंडिकेटर केलं होतं एल ने। काय केलं होतं? एल ला, लेंथला मी इंडिकेट केलं होतं एल ने। मला सांगायचं किती लेंथ आहे? ही पहिली लेंथ, ही दुसरी लेंथ।
मग याच्यावरती लिहा 2, एलच्या वरती लिहा 2. मला सांगा इथे मास आहे का? कोणत्या प्रकारचं मास दिसतंय का? नाही. मग मासच्या डोक्याच्या वरती 0 लिहा. मासच्या डोक्याच्या वरती 0 लिहा. मला सांगा इथे टाइम कुठे दिसतोय का? नाही. तर टाइमच्या डोक्याच्या वरती पण 0 लिहा. काय कठीण आहे? मी फक्त आणि फक्त फॉर्म्युला लिहिला, मीटर इंटू मीटर. मीटर मीटर काय होतं? एक प्रकारची लेंथ होती. मग मी लेंथ लिहिली 2 वेळा. मला मास कुठेच दिसलं नाही. इथे मला मास कुठेच दिसलं नाही, त्यामुळे मासच्या वरती मी लिहिलं 0. आणि मला टाइम सुद्धा इथे दिसला नाही, त्यामुळे मी टाइमच्या वरती पण लिहिला 0. ओके. आता दुसरं घेऊ आपण व्हॉल्यूम. व्हॉल्यूम इसका फॉर्म्युला काय? लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट. म्हणजे या तिन्हीच्या तिन्ही एक प्रकारे काय? लेंथच आहे. मीटर इंटू मीटर इंटू मीटर. मग सांगा मला की इथं लेंथ किती वेळा आलेली आहे? लेंथ किती वेळा आलेली? 1 2 3. लेंथच्या डोक्याच्या वरती 3 लिहा. लेंथच्या डोक्याच्या वरती 3 लिहा. मला सांगायचं मास दिसतंय का कुठे? मला मास दिसत नाही. केजी कुजी कुठे दिसतंय का? केजी ग्रॅम दिसत नाही. मग एमच्या वरती काय करा? 0 लिहा. एमच्या वरती लिहा 0. मला सांगायचे टाइम दिसतोय का कुठे? नाही. टाइम तर दिसत नाही. मग टाइमच्या वरती सुद्धा 0 लिहा. हे तर सोपं आहे सर. हे तर सोपं आहे. अरे काहीच तथ्य नाही. फक्त एकदा तुम्हाला फॉर्म्युला समजला की तुम्हाला हे काढता येईल. बर, आता आपण तिसरं काढू आपण स्पीड. काय काढू आपण? स्पीड. आता थोडंफार काय होणार आहे? विषय चेंज होणार आहे. बरं, मला सांगा स्पीडचा फॉर्म्युला काय आहे? डिस्टन्स अपॉन. बर, आता पहिले तुम्हाला स्पीड सांगून देणं महत्वाचं आहे. तर स्पीड म्हणजे काय? कोणते? आता समजा माझी गाडी 40ची स्पीडने जाते, तर याचा अर्थ काय आहे की ती 40 किलोमीटर एका तासामध्ये अंतर कापणार आहे. स्पीड काय म्हणते? 40 किलोमीटर अंतर एका तासामध्ये कापणार आहे. म्हणजे डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स अपॉन टाइम. बर, मला फॉर्म्युला समजला. बर, मला सांगा डिस्टन्स काय प्रकारचं? डिस्टन्स काय प्रकारचं? लेंथ आहे का? डिस्टन्स एक प्रकारची काय आहे? लेंथ आहे का? जसं की किलोमीटर पर आवर. जसं की किलोमीटर पर आवर. मला सांगा हे काय? किलोमीटर आहे. काय एक प्रकारची लेंथ आहे. मग लिहा किती वेळा आहे किलोमीटर? एकदाच आहे. मग एलच्या डोक्याच्या वरती लिहा 1. बर, टाइम मला सांगा मास दिसतोय कुठे? मास दिसतोय? केजी वगैरे दिसतंय कुठे? नाही. तर मासला लिहा 0. मासला लिहा 0. मला सांगा टाइम दिसतोय का कुठे? दिसतोय का? हो, दिसला मला. हा जो तास दिसला मला तो काय एक प्रकारचा टाइम. बर, किती आहे? एकच आहे. टाइम किती आहे? एकच आहे. मग याच्यावरती लिहा. पण काय? पण जेव्हा हा टाइम हा खाली होता, हा डिनॉमिनेटरला होता, पण जेव्हा तो न्यूमरेटरला यायचा प्रयत्न करेल तेव्हा आपण शिकलेला आहे, जेव्हा डिनॉमिनेटर न्यूमरेटरला येण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याच्यासोबत मायनस चिन्ह लागतं. काय लागतं? मायनस चिन्ह लागतं. त्याच्यासोबत काय लागतं? एक मायनस चिन्ह लागतं. म्हणजे इथे लेंथचं तर राहील 1, मास नव्हता त्यामुळे मास जर राहील 0, पण टाइम होता. एक टाइम होता. हा एक टाइम आहे, पण तो कसा होता? डिनॉमिनेटरला होता. जेव्हा तो डिनॉमिनेटरनं वरती येईल, डिनॉमिनेटर वरून वरती येण्याचा प्रयत्न करेल, तो एक तर राहीलच, पण त्याच्या पुढे कशाचा सिम्बॉल लावून जाईल? निगेटिव्हचा, म्हणजे -1. हे समजलं का? बर, आता आपण बघू की बुवा ऍक्सेलरेशन काय? चौथी क्वांटिटी पाहू आपण, ऍक्सेलरेशन.
आता ऍसेलरेशन म्हणजे काय? ऍसेलरेशनचा फॉर्म्युला तर मी तुम्हाला सांगून देईल, पण ऍसेलरेशन म्हणजे नेमकं काय? ऍसेलरेशनची आपल्याला डेफिनेशन सांगते, रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलोसिटी. काय? रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलोसिटी पर युनिट टाइम. पर युनिट टाइम म्हणजे मी असं म्हणू शकतो का, व्हेलोसिटी अपॉन टाइम, म्हणजे जी पण काही चेंज इन व्हेलोसिटी होणार आहे ती वरती होणार. जसं की पहिले स्पीड होती माझी 5ची, जर समजा हा मी आहे, मी जर समजा 5 किलोमीटरच्या स्पीडने चालत होतो, मी समजा 5 किलोमीटरच्या स्पीडने चालत होतो, म्हणजे 5 किलोमीटर प्रति घंट्याच्या स्पीडने मी चालत होतो. आणि आता मी काय केलं, माझी स्पीड वाढवली. आता मी माझी स्पीड वाढवली आणि झाली ती 7 किलोमीटर प्रति घंटा. म्हणजे 5 किलोमीटरच्या स्पीडने नंतर माझी स्पीड किती झालेली आहे, 7 किलोमीटरची. म्हणजे मी 2 किलोमीटरची स्पीड काय झालेली आता इन्क्रीज गेलेली आहे. म्हणजे त्यालाच तर म्हटलं तर ऍसेलरेशन. म्हणजे 2 किलोमीटर पर आवर, 2 किलोमीटर पर आवर या काय या स्पीडने मी काय केली, माझी स्पीड आहे वाढवली. म्हणजे माझी पहिले 5 होती, नंतर झाली 7. तर मी कितीने स्पीड वाढवली, तर 2 किलोमीटर प्रति घंट्याने. म्हणजे 2 किलोमीटर प्रति आवर हा काय झाला माझा ऍसेलरेशन झाला. हा काय झाला माझा ऍसेलरेशन झाला. बर, आता मला काय करायचंय, त्याचा डायमेन्शन फॉर्म्युला काढायचा आहे. त्याचं मला काय करायचं आहे, डायमेन्शन फॉर्म्युला काढायचा आहे. मला सांगा, व्हेलोसिटीची पण आपल्याकडे काहीतरी फॉर्म्युला होता का? हो, व्हेलोसिटी म्हणजेच काय, एक प्रकारची स्पीड. व्हेलोसिटी म्हणजे काय, एक प्रकारची स्पीड. छोटासा अंतर आहे, तो अंतर आपण पुढे बघू. तर व्हेलोसिटी म्हणजे काय, एक प्रकारचं, मी इथं त्याला डिराइव्ह करून, व्हेलोसिटी म्हणजे काय, डिस्टन्स अपॉन, आपण बघितलं ना आता मागच्याच, व्हेलोसिटी म्हणजे एक प्रकारची स्पीड. तर व्हेलोसिटी म्हणजे काय, डिस्टन्स अपॉन टाइम. आणि हा बर, तुम्हाला हे छोटे छोटे इक्वेशन सॉल्व्ह करता येतात, तर तुम्ही असं लिहू शकता याला, डिस्टन्स अपॉन टाइमचा स्क्वेअर. डिस्टन्स अपॉन टाइमचा काय स्क्वेअर. बर, आता झालं अर्ध काम आपलं, आता झालं. फक्त आता शेवटची स्टेप. परत काय लिहायचा, एल लिहून घ्या, एम लिहून घ्या आणि टी लिहून घ्या. मला सांगा, इथे कोणती लेंथ दिसते का? हो, डी. डी फॉर काय, डिस्टन्स, म्हणजे एक प्रकारची लेंथ, म्हणजे लेंथ आहे. मला सांगा, मास कुठे दिसतंय का? नाही, मास तर मला केजी वगैरे काहीच दिसत नाही. मग मासच्या वरती लिहा 0, मासच्या वरती लिहा 0. मला सांगा, टाइम दिसतोय का? मला टाइम 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 दिसला, हा टाइम आहे. मला सांगा, टाइम किती वेळा आहे? 2 वेळा. टाइमचा वर्ग आहे ना, म्हणजे टाइम 2 वेळा आहे. बर, लिहून घ्या 2 वेळा. मला सांगा, टाइम डिनॉमिनेटरला होता, टाइम हा डिनॉमिनेटरला होता आणि आता तो गेला न्यूमरेटरला. आणि जेव्हा डिनॉमिनेटर टू न्यूमरेटर जातं, तेव्हा त्याचं चिन्ह काय होऊन जातं, त्याचं सिम्बॉल होऊन जातं निगेटिव्ह. काय होऊन जातं, निगेटिव्ह. म्हणजे एलच्या डोक्याच्या वरती 1 का आला हे समजलं असेल, कारण एकच डिस्टन्स होतं. डिस्टन्स कसं होतं, एकच होतं. मास तर एक पण नव्हतं, त्यामुळे तिथे काय झाला, 0. आणि जेव्हा मी पाहिलं टाइमचं, जेव्हा मी बघितलं टाइमचं, तर टाइम तर 2 वेळा होता, म्हणून मी 2 तर लिहिला. पण डिनॉमिनेटर मधून न्यूमरेटरला जाण्यासाठी तो काय होऊन गेला, निगेटिव्ह होऊन गेला. तो काय होऊन गेला, निगेटिव्ह होऊन गेला. ओके, बर. आता आपल्याला हे समजलं. आता दुसरं पाहू आपण, फोर्स बघू. बर, हे सर्व प्रकारचे तुम्हाला डायमेन्शन फॉर्म्युला काढता येईल. यासाठी फक्त तुम्हाला काय काढला तरी कसं काढला तर त्याचे फॉर्म्युले, म्हणजे जर मला व्हेलोसिटी अपॉन टाइम माहित नसेल तर मला हे सर्व काम करता येणार नाही. त्यामुळे मला पहिले त्याचा फॉर्म्युला पार्ट असणं महत्वाचं आहे. बरं, आता फोर्सचा फॉर्म्युला काय? फोर्सचा फॉर्म्युला काय आहे, मास इंटू ऍसेलरेशन. मास इंटू ऍसेलरेशन. एम फॉर मास आणि ए फॉर
ऍक्सेलरेशन. आता मास पॉवर, आता मास आहे माझ्याकडे आणि ऍक्सेलरेशनचं पाहतो. ऍक्सेलरेशनचं काय आलं होतं, L1 m0 आणि t-2 आणि m फॉर आता मी इथे लिहितो L m t. बर मला सांगा इथे कोणत्याही प्रकारचं डिस्टन्स दिसतंय का, इथे कोणत्याही प्रकारचं डिस्टन्स दिसतंय का. बर ऍक्सेलरेशनचं जेव्हा मी डायमेन्शन फॉर्म्युला काढला होता तेव्हा मला काय आला, तर बर आपण नवीनच घेऊ, सर्व काय करू नवीनच घेऊ. बर बर मला सांगा एम फॉर एमचं तर माहिती, एमला आपण तसंच राहू द्या, एमला काय करा तसंच राहू द्या. मला सांगा ऍक्सेलरेशन काय, ऍक्सेलरेशन, ऍक्सेलरेशन म्हणजे काय, व्हेलोसिटी अपॉन टाइम. ऍक्सेलरेशन म्हणजे काय, व्हेलोसिटी अपॉन टाइम. व्हेलोसिटी म्हणजे काय, डिस्टन्स अपॉन टाइम डिवाइडेड बाय हा टाइम, तसाच्या तसा. मग मी याला असं लिहू शकतो का, डिस्टन्स अपॉन टाइमचा स्क्वेअर, डिस्टन्स अपॉन टाइमचा स्क्वेअर. बर मला हे मास भेटलं, मास असेल समजा केजी मध्ये, डिस्टन्स असेल समजा मीटर मध्ये, टाइम असेल समजा सेकंड मध्ये, त्याचा स्क्वेअर. बर मग परत लिहून घ्या, परत L m आणि T, L m T. मला सांगा लेंथ म्हणजे कोणत्या प्रकारचा डिस्टन्स दिसते का, हो हे काय प्रकारचं डिस्टन्स आहे, हे प्रकारचं काय डिस्टन्स आहे. किती वेळा डिस्टन्स आहे तिथे, एक वेळा, मग डिस्टन्सच्या वरती लिहा एक. मला सांगा मास, एम फॉर मास, मास कुठे केजी वगैरे काही दिसतंय का, अरे दिसलं दिसलं दिसलं, केजी दिसलं. मग केजीला काय करा, केजी किती वेळा, एक वेळा आहे ना, मग मासच्या डोक्याच्या वरती एक वेळा लिहा. आता मला सांगा टी फॉर टाइम, टाइम दिसतोय कुठे, हा हा सेकंद 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 दिसला, किती वेळा आहे तो, दोन वेळा. किती वेळा आहे तो, दोन वेळा, मग दोन लिहा, नो प्रॉब्लेम. मला सांगा डिनोमिनेटर, आठवा रूल, डिनोमिनेटरचा न्यूमरेटरला जाताना मायनस होऊन जातो, दोन तर राहील पण तो कसा राहील, मायनस राहील. तर हे तुम्हाला सर्वच्या सर्व जितकं पण तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेलं आहे, आता तुमचे फक्त आणि फक्त फॉर्म्युले जरी पाठ झाले, तुम्हाला पुढचं जे पण काही LMT काय, LMTचं जे पण काही डायमेन्शन आपलं इक्वेशन निघतंय ते तुम्हाला आरामात काढता येईल. फक्त आणि फक्त एकदा तुमचा फॉर्म्युला पाठ व्हायला पाहिजे. ओके बर आता आपण काय करू, ऍप्लिकेशन ऑफ डायमेन्शनल अनालिसिस. मला सांगा आता याची आपण हे तर शिकलो, पण आता याची गरज किंवा याचे ऍप्लिकेशन काय कोणकोणते आहे. बर तर पहिला आहे टू चेक करेक्टनेस ऑफ फिजिकल इक्वेशन. बर म्हणजे त्यांचं म्हणणं काय आहे, फिजिकल इक्वेशन जे पण आहे त्याला आपल्याला चेक करायचं आहे की ते करेक्ट आहे की नाही. त्याच्यासाठी सुद्धा मला कशाची गरज पडणार आहे, डायमेन्शनल इक्वेशनची गरज पडणार. बर आपण हे सर्वच्या सर्व इक्वेशन आता प्रूव्ह करून पाहू. ओके बर बर तर आता आपण काय बघितलं की करेक्टनेस चेक करायचे असेल कोणत्याही फिजिकल इक्वेशनची, तर ते मी डायमेन्शनल फॉर्म्युल्यानुसार करू शकतो. बर नाही टेन्शन. बर आता मी काय करतो, एक प्रकारचं इक्वेशन घेतो. हे इक्वेशन तुम्हाला पुस्तकामध्ये सुद्धा दिलेलं असेल. इक्वेशन आहे आपलं v इज इक्वल टू v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2as. हे लॉ, थर्ड लॉ ऑफ मोशनचं काय इक्वेशन आहे, थर्ड लॉ ऑफ मोशनचं काय इक्वेशन आहे, v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2as. v इज इक्वल टू काय एक प्रकारची फायनल व्हेलोसिटी काय, बरं इथं लिहून देतो, v इज इक्वल टू फायनल व्हेलोसिटी, u इज इक्वल टू इनिशियल. हे सर्व टॉपिक आपल्याला पुढे पुढे कव्हर करायचे आहे, पण सध्या आपल्याला गरज आहे की डायमेन्शनल फॉर्म्युलाची गरज करेक्टनेस चेक करण्यासाठी कशी होते. ए फॉर आहे आपलं ऍक्सेलरेशन, ए फॉर आहे आपलं ऍक्सेलरेशन. आणि एस आहे आपला डिस्टन्स, एस फॉर आपला आहे डिस्टन्स.
आता पहा, आता जेव्हा पण मी डायमेन्शनल फॉर्म्युला काय करेल, याचा तयार करेल, जे पण काही इक्वेशन तयार करेल, मी सांगतो याची किंमत किंवा याचा डायमेन्शन फॉर्म्युला आणि याचा डायमेन्शन फॉर्म्युला किंवा ह्या आणि ह्या दोन्हींचा डायमेन्शन फॉर्म्युला हा एकच राहणार आहे. काय राहणार आहे? एकच राहणार आहे. बर, कसा सर? बर सांगतो मी. मला सांगा, व्हेलोसिटीचा आपला जो पण काही डायमेन्शनल फॉर्म्युला तो आपण पाहिला. पहा, व्हेलोसिटीचा काय होता? व्हेलोसिटी म्हणजे स्पीड, L1 m0 t minus 1, L1 m0 t minus 1, L1 m0 t minus 1. व्हेलोसिटीचा आपण बघितलं होतं, घडी घडी काढून बघायची गरज नाही. हे मी मागच्या वेळेस सांगितलं होतं की व्हेलोसिटीचं डायमेन्शनल फॉर्म्युला कसा काढला तो. मला सांगा, u सुद्धा काय प्रकारची व्हेलोसिटीच आहे, v सुद्धा काय प्रकारची व्हेलोसिटीच आहे. बरं, मग u चं सुद्धा काय? L1 m0 t raised to minus 1, बरं, आता ऍक्सेलरेशन आणि डिस्टन्स त्याचं आपण व्यवस्थित पाहू. याला आपण काय करू, येतं व्यवस्थित बघू. येतं हे पहा, 2 चा तर काही घेणं नाही. 2 हा काय कॉन्स्टंट नंबर आहे, त्याचा अनडायमेन्शनल फॉर्म्युलाशी काही संबंध नाही. कारण डायमेन्शन फॉर्म्युला काय सांगणार आहे? फक्त क्वांटिटीचं रिलेशन सांगणार आहे. काय कशाचं रिलेशन सांगणार आहे? फक्त क्वांटिटीचं. आणि आता एक अंक आहे, कॉन्स्टंट आहे, याला आपण बाजूला ठेवू. बरं, ऍक्सेलरेशनचं सुद्धा आपण काही पाहिलं होतं का? ऍक्सेलरेशनचा आपण डायमेन्शनल फॉर्म्युला बघितला होता, L1 m0 t minus 2, L1 m0 हे 2as आहे, हे काय आहे? as, आणि t -2 ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशन तो स्पीड. डिस्टन्स काय? एक प्रकारची लेंथ. डिस्टन्स म्हणजे काय? एक प्रकारची लेंथ. L m. आता डिस्टन्स म्हणजेच काय प्रकारचं अंतर. मग L1 m0 t0, L1 m0 t0. बर, तर करून घ्या. आता मला सांगा, इथला एक L1 आणि इथला L1. मी असं लिहू शकतो का? L च्या डोक्याच्या वरती 2 mm0 t -2 आणि इकडे 0 म्हणजे t -2. म्हणजे मी 2as L2 m0 आणि t चा मायनस स्क्वेअर लिहू शकतो, प्लस L2 m0 t -2. बर, L2 m0 t -2. मला सांगा, यांचा स्क्वेअर पण होता. यांचा काय होता? स्क्वेअर होता. काय होता यांचा? स्क्वेअर होता. याचा सुद्धा काय होता? स्क्वेअर होता. मग यांचा स्क्वेअर कोण देऊ? बर, यांचा स्क्वेअर केल्यानंतर मला काय भेटलं? बर, L1 m0 आणि t -2. हे खोडून टाकू का? राईट डाऊन करत चला. मी जेव्हा पण काही शिकवलं तेव्हा व्हिडिओला पॉज करा आणि नंतर काय करा, त्याला राईट डाऊन करत चला. L2 m0 t -2 इज इक्वल टू हा 1 आणि 2, 1 into 2, 0 into 2, 0, -1 into 2, -2, plus L2 m0 t -2. बर, आलं का बाळांनो सर्वांना सारखं आलं का? पा L2 m0 t -2, L2 m0 t -2,
L2 m0 t-2 म्हणजे हे इक्वेशन बरोबर आहे. आणि हे आपण चेक केलं कशाच्या मदतीमुळे, तर डायमेन्शनल फॉर्म्युलाच्या इक्वेशनद्वारे. तर आपला करेक्टनेस सुद्धा चेक करता येते. तर अशाच प्रकारे आपल्याला काय करता येणार आहे, तर कन्व्हर्जन म्हणजे MKS टू CGS करायचं असेल, MKS टू CGS करायचं असेल, तेव्हा सुद्धा आपल्याला ऍप्लिकेशन ऑफ डायमेन्शनल इक्वेशनची गरज पडेल. तसंच आपल्याला डिराईव्ह करायचं असेल कोणतंही छोटंसं रिलेशन, डिराईव्ह करायचं असेल छोटंसं रिलेशन, तर ते सुद्धा तुम्ही ह्या फॉर्म्युल्यानुसार, जर तुम्हाला बेसिक समजलं असेल की एलच्या डोक्याच्या वरती 1 येईल, 2 येईल किंवा मायनस किंवा येईल, हे जर तुम्हाला समजलं असेल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचं रिलेशन आता प्रूफ करता येईल विथ द हेल्प ऑफ डायमेन्शनल अनालिसिस किंवा डायमेन्शनल इक्वेशन. ओके, तर आशा करतो मित्रांनो आजचं लेक्चर सुद्धा तुम्हाला समजलं असेल. तर भेटूया आपण पुढच्या लेक्चरपर्यंत. तोपर्यंत धन्यवाद.